काल साक्षात पंढरपूरचे विठुराया माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला विचारलं, अनूप, पंढरपूरला आता आषाढी एकादशीला एक माऊलीच्या वेशातला मवाली आला होता. मला समजलंच नाही, असं कसं माऊलीच्या वेशात मवाली आणि साक्षात विठुराया म्हणतात. मला हडबडून जाग आली. मग विचार केला, असं कसं झालं. मग लक्षात आलं, विठुरायाला कदाचित म्हणायचं असेल, जो फलटणचा मवाली आहे, ज्याने 2 बोकडं माऊलीच्या पालखीच्या कामाच्या निमित्ताने श्रमपरिहाराला कापली, तो माऊलीच्या वेशातला मवालीच आहे. मग विठुरायांना मी परत झोपल्यानंतर उत्तर दिलं, तुम्हाला मूर्खाधिकारी म्हणायचंय का. तर विठुराया म्हटले, नाही नाही, मला तो अखिल मोरेबद्दल बोलायचंय. अखिल मोरे म्हटलं मला कळनाच. म्हटलं अखिल मोरे कसं काय. असो, पण विठुरायाला सुद्धा वाईट वाटलेलं आहे 2 बोकडं कापल्याचं, हे त्यातला मतीचा अर्थ आहे. आणि हा सदग्रस्त जाऊन इथं फलटणला 2 बोकडं कापणारा पंढरपूरला जाऊन पालखीला खांदा देतो आणि त्या तिथल्या चंद्रभागेमध्ये स्नान करतो आणि अख्खी चंद्रभागा अपवित्र करून टाकतो. मग ह्याबद्दल विठुरायाला वाईट वाटतं. मग सत्ताधाऱ्यांना, माझ्या पक्षाच्या नेतृत्वाला, भाजपला, शिवसेनेला, महायुतीला, राजगटाला ह्याचं वाईट वाटत नाहीये का मी एकट्यानेच फक्त बोलायचंय. ह्याचंही कुठेतरी भान सर्वांनी करणं गरजेचं आहे.